मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की रमा ही आरोहीची वाट बघत घरात उभी असते. इतक्यात आता आर्था त्या ठिकाणी येते. रमाला बघून आर्था खूप खुश होते. ती लगेच येते आणि रमाला मिठी मारते. रमासुद्धा तिला प्रेमाने जवळ करते. मग आर्था ही सांगू लागते की रमा काकू, अगं सकाळी तारादीना तू आणि अक्षय काका वेगळे होत आहे हे आरोहीला सांगणार होती आणि आरोहीला घरातनं बाहेर काढणार होती गं. ती खूप विचित्र वागते. त्याबरोबर मग लगेचच रमा म्हणते मग पुढे. त्याबरोबर ती सांगते की तिथे स्वरा वेळेवर आली आणि स्वराने सगळं थांबवलं. त्यावर रमा म्हणते स्वरा आली ना, स्वराने थांबवलं ना सगळं, मग झालं. स्वरा चांगली आहे ना गं. त्यावर लगेचच आर्था सांगते हो, स्वरा खूप चांगली आहे. त्यावर रमा म्हणते झालं तर मग जा पळ. त्याबरोबर आर्था तिकडनं निघून जाते. मग आता रमा म्हणत असते किती चुकीचा विचार करत होते मी स्वराबद्दल, पण नाही, याचा अर्थ स्वरा चांगली आहे. स्वरा सगळं सांभाळून घेते. आज तिने आरोहीला वाचवलं आहे. इतक्यात स्वराचा फोन वाजतो. आता त्याच्यावरती आदित्यचा फोन आलेला असतो. रमा फोन उचलते तर समोरून आदित्य म्हणत असतो, हॅलो डार्लिंग, जर आज तू ती साडी नेसली नाहीस, तू तिथे आली नाहीस तर मी असंच समजेन की तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि तुला काही वाटत नाही आहे. आता तू ठरव काय करायचं. त्याबरोबर रमाला लगेचच स्वरा त्या मुलाला भेटलेला प्रसंग आठवत असतो. त्यानंतर मग रमा आज सकाळी येताना एका बाईकचा रमाला थोडा धक्का लागला होता आणि ती साडी पडली होती आणि आज स्वराने तीच साडी नेसली होती हे सगळं रमाला क्लिक होतं. मग रमा आता ठरवते की नाही, आता तर मला तिकडे जाऊन नक्की बघितलंच पाहिजे की नक्की हे सगळं काय सुरू आहे, काय गडबड आहे हे बघितल्याशिवाय मला काहीच कळणार नाही. मग रमा आता तिकडे जायला निघते. तर इकडे स्वरा त्या ठिकाणी पोहोचते. आता स्वरा ही तिकडे आल्यानंतर ती आदित्यला हाक मारते, आदी. त्याबरोबर आदित्य हा स्वराला बघतो आणि बघतच राहतो, कारण खरोखरच स्वरा खूपच सिम्पल, स्वीट, ब्युटिफुल दिसत असते. आदित्य लगेचच तिच्याकडे येतो आणि तिला म्हणत असतो, वाव वाव, तू किती सुंदर दिसतेस, तुला माहिती आहे, यू आर लुकिंग रिअली सो ब्युटिफुल. त्यावर ती म्हणते की सॉरी आदी, मला यायला उशीर झाला ना. त्यावर आदित्य म्हणतो इट्स सो, मी तुझ्यासाठी कितीही वेळ वाट बघायला तयार आहे, ये ना, तू तिथे उभी कायस. त्यावर मग आता तू तिच्या जवळ जातो आणि तिला एक फेरी मारतो. ती म्हणते ते सगळं तर ठीक आहे, पण मला एक गोष्ट कळली नाही आदी, आणि ती म्हणजे तू मला ही एवढी महागडी साडी आजच्या दिवशी का बरं दिलीस. त्यावर आदी म्हणतो अच्छा, म्हणजे तू विसरलीस ना आज पण. त्यावर ती लगेच म्हणते ओके ओके ओके, सॉरी, काही आहे का आज आणि जे माझ्या लक्षात नाही आहे. आदी काय आहे आज, सांग ना प्लीज. त्यावर मग आदित्य म्हणतो स्वरा तू ना, अगं आज ॲनिव्हर्सरी आहे आपली. त्यावर ती म्हणते ॲनिव्हर्सरी आपली कशी. त्यावर तो सांगतो अगं आजच्याच दिवशी आपण पहिल्यांदा एकमेकाबरोबर हॅलो बोललो होतो नाही का. त्यावर ती म्हणते काय. त्यावर तो म्हणतो हो, फोनवर बोललो होतो आपण पहिल्यांदा हॅलो. त्यावर हे ऐकून आता तिला इतकं हसायला येतं की ती म्हणते आधी त्यासाठी तुम्हाला एवढी महागडी साडी गिफ्ट केली आहेस, आर यू शुअर, यू आर इम्पॉसिबल, तू काय करशील ना, तुझा नेम नाही आहे. त्यावर आधी म्हणतो हसण्यासारखं नाही आहे याच्यात काही. त्यावर ती म्हणते बरं सॉरी, मी चुकून हसले, पण ऐक ना, मला तुला ना खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे. आधी म्हणतो मलासुद्धा तुला खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे, माझ्या मनातलं सगळं मला तुला सांगून टाकायचं आहे. त्यावर ती म्हणते की हो चालेल, पण त्याआधी ऐक ना, त्याआधी मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मला आधी सांगू देत तुला, त्यानंतर मग तुला जे बोलायचं असेल ना ते तू बोल हां. त्याबरोबर तो म्हणतो नाही आधी मी सांगणार. तर आता त्यांचं ते सुरू असताना रमा त्या ठिकाणी आलेली असते. आता रमा तिकडे येते आणि थेट जाऊन स्वराला न भेटता ती लगेचच्या लगेच एका पोलमागे लपते. तर इकडे आता आदित्यने स्वरासाठी अंगठी आणलेली असते आणि तो स्वराच्या बोटात ती अंगठी घालायला चाललेला असतो. स्वरा त्याला अडवत असते, थांब असं नको करूस, ऐकून घे माझं आधी, ऐकून घे. आता आदित्यसुद्धा ऐकत नसतो, स्वरा त्याला थांबवत असते. रमा हे सगळं बघते आणि रमाला वाटतं आदित्य स्वरावरती जबरदस्ती करतोय आणि मग मात्र आता रमा ही स्वराला वाचवण्यासाठी मध्ये येत असते. आदित्य म्हणत असतो यार असं काय करतेस तू आणि का थांबवतेस. तर इतक्यात आता रमा तिकडे येते आणि आदित्यला स्वरापासून लांब ढकलत म्हणते कोण आहेस तू. ती नको म्हणतीये ना, मग विचारलंस का तू तिला एकदा तरी तिची मर्जी काय आहे, त्याशिवाय काय आहे. त्याबरोबर लगेचच आता आदित्य म्हणतो ओ हॅलो, कोण आहात तुम्ही आणि तुम्ही आमच्यामध्ये काय येत आहे.
तिला विचारा ना, तिचं माझ्यावर प्रेम आहे, विचारा तिला. त्याबरोबर मग लगेचच आता स्वरा ही रमाला म्हणते, रमा तू. त्यावर रमा म्हणते, थांब स्वरा, बोलू देत मला. काय आहे स्वरा हे सगळं? हा मुलगा म्हणतोय ते खरं आहे का? त्याबरोबर लगेचच आता आदित्य हा स्वराला म्हणतो, स्वरा सांग ना, बोल, विचारा ना तुम्ही तिला की तिचं माझ्यावर प्रेम आहे का म्हणून. तर आता स्वरा मनात म्हणत असते, हे सगळं मला अक्षय आणि रमासाठीच करावं लागते. मग आता स्वरा ही लगेचच म्हणते, नाही, माझं प्रेम वगैरे नाही आहे याच्यावर. त्याबरोबर लगेचच आता रमा म्हणते, बघितलंस, नाही आहे तिचं प्रेम तुझ्यावर, आता तू इकडनं निघू शकतोस, कळलं, निघ. त्याबरोबर आता खरं तर स्वराला हे सगळं बोलताना खूप वाईट वाटत असतं. म्हणजे खरं तर तिचं आदित्यवरती प्रेम आहे, पण आज रमा आणि अक्षयसाठीच ती खोटं बोलते. मग आता आदित्य म्हणतो, हे बघा प्लीज तुम्ही माझं ऐका, ती तुमच्याशी आज. त्यावर आदित्यला लगेचच रमा म्हणते, बास, मी म्हटलं ना, मला काहीच ऐकायचं नाही आहे. ती मघापासून तुला नको नको म्हणते आणि तू तिच्यावर जबरदस्ती करतोयस. आदित्य म्हणतोस, तू मला असा धोका देशील असं मला वाटलं नव्हतं, असं फसवशील असं वाटलं नव्हतं मला. का फसवलंस असं मला? त्याबरोबर इकडे मनात आदित्य, सॉरी, मला हे सगळं करावं लागतं, हे सगळं खोटं आहे, हे सगळं नाटक आहे रे, प्लीज मला समजून घे, असं स्वरा म्हणत असते. त्यानंतर मग आता लगेचच तू खोटारडी आहेस एवढं बोलून आदित्य तिकडनं निघून जातो. तर स्वराचे डोळे मात्र पाण्याने भरलेले असतात, दुःखाने लाल भडक झालेले असतात. त्यावेळी रमा स्वराला हाक मारते, स्वरा. त्याबरोबर स्वरा कसेबसे तिच्या डोळ्यातले ते भाव आवरते आणि रमाकडे बघते. तर दुसऱ्या बाजूला आता तारा ही इरावतीबरोबर बोलत असते. ती इरावतीला म्हणत असते, ग्रामी तुला माहीत आहे का, अगं मी ना सगळं व्यवस्थित सेटल डाऊन करणार आहे. म्हणजे त्या स्वराचा आणि रमाचा मोबाईल मी एक्सचेंज केला आहे. आता त्या मोबाईलवरती त्या स्वराच्या बॉयफ्रेंडचा, कोण आहे ना तो राजा की कोण, त्याचा फोन येणार आणि मग त्याचा फोन आला की रमाला स्वराच्या बॉयफ्रेंडबद्दल कळणार. मग स्वरा जाणार घराबाहेर आणि मग मी आरोहीलाही काढणार ह्या घरातनं बाहेर. बघच तू सगळं की नाही कसं परफेक्ट करते ते मी. स्वराला आणि आरोहीला घराबाहेर काढल्याशिवाय मी काही गप्प बसत नाही. इतक्यात त्या ठिकाणी आर्था येते आणि लगेचच ताराच्या कानाचा फोन काढते आणि खाली टाकते. तारा म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या फोनला हात लावायची? आणि मग ती आपल्याला चाललेली असते. त्यावेळी आर्था तिचा हात तिथेच पकडते. आता तिला स्वराने सांगितलेलं आठवतं. आर्था स्वराला म्हणत असते, खरंच थँक्यू स्वरा, आज तू येऊन सगळं वेळेवर थांबवलंस म्हणून खरंच खूप हेल्प झाली तुझी. त्यावर लगेचच स्वरा तिला म्हणत असते, इट्स ओके गं, पण एक गोष्ट मी सांगू का तुला? हे बघ, रमा आणि अक्षय एकत्र नक्की येतील, पण त्यासाठी तुला पण स्ट्रॉंग व्हावं लागेल. बघ, ती तारा आहे ना, ती काहीही करण्याचा प्रयत्न करत असेल ना, तरीही तुला तिचं ऐकून घ्यायची गरज नाही आहे. तू तिला सडेतोड उत्तरं दिली पाहिजेस. आणि मी तर अक्षय रमा एकत्र येईपर्यंत इथे आहेच, पण आपल्या घरातले खूप लोक असा प्रयत्न करत आहेत की ते दोघं एकत्र येऊ नये, त्या दोघांनी वेगळं व्हावं. पण सपोज जर इन फ्युचर कोणाला माझ्याबद्दल खरं कळालं की मी कोण आहे, कुठून आली आहे, तर मग अर्थात मला इकडनं निघून जावं लागणार. त्यावेळी आरोहीला तुलाच सांभाळायचं आहे, तुला दाखवून द्यायचं आहे की तू आरोहीला सांभाळू शकतेस. त्यामुळे त्या ताराचं प्रत्येक वेळी ऐकायला हवं असं काहीच नाही आहे. तू सुद्धा तिला तिच्या भाषेत सडेतोड उत्तर देऊ शकतेस, समजलं? तू स्ट्रॉंग आहेस. त्यामुळे हे असं साधं सोपं राहणं ना तू बंद कर. कळतं आहे ना मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर आर्था म्हणाली होती, हो कळलं ना. आणि त्याच्यानंतर मग तिने लगेचच इकडे ताराला सांगितलं, तारादी पुन्हा आरोहीच्या नादी लागायचं नाही आहे. आत्तापर्यंत मी तुला तारादी करत होते ना, त्यामुळे तुझं जास्त फावत होतं. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आरोहीची काळजी घ्यायला मी आहे आणि आरोहीच्या नादी लागायचं नाही. तिला उगाचच्या उगाच काहीसुद्धा सांगायला जायचं नाही. आरोहीसाठी मी उभी आहे, कळलं? मोठे मोठ्यांचं बघून घेतील आणि लहान लहानांचं बघून घेतील. तू मध्ये पडायची काहीही गरज नाही आहे. जर तू नेक्स्ट टाईम आरोहीच्या नादी लागलीस ना, तर त्यावर तारा म्हणते, गप्पा. त्यावर ती म्हणते, तू गप्पा, गप बस, मी ऐकून घेईन असं तुला वाटत असेल तर तसं काहीही होणार नाही आहे. लक्षात ठेवायचं. आता मी आरोहीची काळजी घेऊ शकते. जसं रमा काकू आणि अक्षय काका एकत्र येतील ना, तसं तोपर्यंत मी आरोहीला बघेन, कळलं? पण तू
तिला त्रास द्यायचा प्रयत्न करायचा नाही. जर तिच्या जवळ जरी गेलीस ना तर मी आहे आणि तू आहे अर्थाताई, लक्षात ठेव. कळलं ना अर्थाताई, असं म्हणत ती तिच्या गालाला खेचते. जशी ताराची स्टाईल असते एकदम तसं करते आणि निघून जाते. त्याबरोबर मग इकडे तारा म्हणत असते, मी कशाला काय करू? जे काही करायचं आहे ती आरोही स्वतःहूनच करून घेईल. मला काहीही करायची गरजच लागणार नाही आहे. ती आरोही काय करते ना आता मी तेच बघते फक्त. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे रमा ही स्वराला म्हणत असते, स्वरा हा तुझा फोन चुकून माझ्या फोनबरोबर एक्सचेंज झाला होता. स्वरा तिचा फोन घेते आणि मनात म्हणते, मला पहिला आदित्याला फोन करावा लागेल. तर रमा म्हणत असते, स्वरा कोण होता हा मुलगा आणि काय होतं हे सगळं? हे बघ, जर हा मुलगा तुला त्रास देत होता, हा तुझ्या पाठी लागला होता, तर हे सगळं काही तू अक्षयला सांगून टाकायला हवं होतंस ना. जर तू हे सगळं वेळेवर अक्षयला सांगितलं असतंस ना तर ह्या सर्व गोष्टी अक्षयने स्वतःच्या लेवलवरती मॅनेज केल्या असत्या. त्यांनी स्वतःच हे सगळं त्यांच्या पद्धतीने हँडल केलं असतं. त्यासाठी तुला हे सगळं लपवून ठेवण्याची गरजच नव्हती. त्यावर मग आता स्वरा म्हणते, हो चालेल ना, मी बोलते अक्षयबरोबर, सांगते त्याला हे सगळं. त्याला सांगितल्यावर सगळं सॉर्ट आऊट होईल असं तू म्हणतेस तर ठीक आहे. आता स्वरा मनात म्हणत असते, आज मला आदित्यबरोबर हे असं वागावं लागलं आहे ते फक्त अक्षय आणि रमाचा संसार, त्यांचं लग्न वाचवण्यासाठी. पण कसं म्हणजे हे सगळं? त्याबरोबर आता इकडे लगेचच स्वरा ही म्हणत असते, रमा थँक्यू. त्यावर रमा म्हणते, इट्स ओके स्वरा, थँक्स म्हणण्याची खरंच काहीही गरज नाही आहे. फक्त अक्षयंबरोबर एकदा या सगळ्याबद्दल बोल. मी येते. आणि मग ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर इकडे स्वरा हिला खूपच टेन्शन येतं. ती डोक्याला हात लावते आणि म्हणत असते की हे सगळं काय घडून बसलं, हे सगळं का झालं, हे सगळं मला करावं लागलं फक्त अक्षय आणि रमासाठी. पण यामुळे माझ्या पर्सनल आयुष्याची वाट लागते. काका आता तुम्हीच काहीतरी करा. ह्या सगळ्यात मी खूप घाण अडकली आहे. आता या सगळ्यातनं बाहेर मला तुम्हीच काढा काका. असं ती आता काका म्हणजे शशिकांत मुकार्दमांना उल्लेखून बोलत असते. त्यानंतर मग आता स्वरा ही शशिकांत मुकार्दमांच्या मागे पळत असते आणि ती म्हणत असते, काका हा सगळा प्रॉब्लेम ना तुमच्यामुळे झालेला आहे. त्यामुळे आता तुम्हीच मला या सगळ्यातनं बाहेर काढायचं. मला काही माहीत नाही, जे काय करायचं आहे ते करा, पण मला ह्या सगळ्यातनं बाहेर काढा म्हणजे काढा. कळलं ना तुम्हाला? त्यावर शशिकांत मुकार्दम म्हणतात की ए बाई, मी काय करू आता तुला ह्या सगळ्यातनं बाहेर काढायला? त्यावर स्वरा म्हणते, हे बघा काका, ते मला काहीही माहीत नाही आहे. तुम्ही काहीही करा पण मला ह्या सगळ्यातनं बाहेर काढा. त्याबरोबर मग लगेचच शशिकांत मुकार्दम म्हणतात, अरे पण तू जरा शांत बस बरं. त्याबरोबर अक्षय म्हणतो, स्वरा जरा शांत हो. बाबा अहो काय चाललं आहे तुमचं? ऑलरेडी ती टेन्शनमध्ये आहे ना, अजून कुठे तुम्ही तिला त्रास देताय? स्वरासुद्धा म्हणते, हो काका रिअली मी खरोखर आज खूप टेन्शनमध्ये आहे. त्यामुळे प्लीजच तुम्ही मला आणखीन टेन्शन देऊ नका. प्लीज मला शांत राहू द्या. ती म्हणत असते, आदित्यने आज जे काही बघितलं ना ते खरंच खूप म्हणजेच खूप चुकीचं आहे. त्यावर लगेचच आता त्या ठिकाणी शशिकांत मुकार्दमसुद्धा बसतात आणि म्हणत असतात, पण खरं बघायला गेलं तर आज एका परस्त्रीसाठी रमाने एवढं केलं आहे, मग स्वतःच्या नवऱ्यासाठी रमा किती आणि काय करू शकते याचा फक्त आपण विचार केला पाहिजे. सगळं रमा एकदम फर्स्ट क्लास करेल. त्यावर अक्षय म्हणतो, बाबा काय चाललं आहे तुमचं? त्यावर शशिकांत मुकार्दम म्हणतात, काय झालं? त्यावर अक्षय म्हणतो, अहो असं काय करताय बाबा, सध्या आता स्वराचा विषय चालू आहे की नाही, मग आपण स्वराबद्दल बोलूयात ना, तिच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. आणि मग आता लगेचच इकडे स्वरा म्हणू लागते, मला ना खूप वाईट वाटतं आहे, म्हणजे जे काही घडलं आहे ते सगळं. त्याबरोबर लगेचच आता अक्षय स्वराला म्हणतो, स्वरा खरंच सॉरी, नाही म्हणजे ह्या सगळ्याला माझी बायको जबाबदार आहे. त्याबरोबर आता शशिकांत मुकार्दम म्हणतात, हो ते खरं आहे. त्यावर स्वरा म्हणते, इट्स ओके अक्षय, तू सॉरी नको म्हणूस. फक्त ना मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की आधीला काहीच माहीत नाही आहे. आधीला हे सगळं सांगायला हवं. मला खात्री आहे आम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही जगू शकत. त्यामुळे आधी फार काळ काही माझ्यापासून लांब नाही राहणार. तो मला शोधत माझ्याकडे नक्की परत येणार. आणि एकदा का तो माझ्याकडे परत आला ना की मग मी त्याला सगळं समजावून सांगेन. पण त्यासाठी आमची भेट तर झाली पाहिजे ना. त्याबरोबर मग लगेचच आता अक्षय म्हणतो की ठरलं, मग मी करून देईन तुझी आणि आदित्यची भेट.
एकदा उद्या तुमची भेट झाली की सगळं सोपं होईल. उद्याच्या उद्या तुमची भेट होणार. त्यावर लगेचच आता शशिकांत मुकर्दम म्हणतात, अरे अक्षय, तू काय बोलतोय? तुला तरी कळतं आहे का? उद्या तुझं प्री वेडिंग फोटोशूट. त्यावर अक्षय म्हणतो, नाही बाबा, थांबा. जोपर्यंत स्वाराचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना, तोपर्यंत काहीही दुसरं करायचं नाही आपण. पहिला उद्या स्वाराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि त्यानंतरच काहीही करायचं. दे तुझ्या त्या आधीचा नंबर दे मला स्वरा. स्वरा म्हणते, अक्षय, नक्की जमेल ना तुला? तू करशील नाही? त्यावर अक्षय म्हणतो, हो ग, तू दे नंबर. त्यावर लगेचच आता शशिकांत मुकर्दम म्हणतात, ए बाई, दे नंबर. तुमचा आदी आहे, आमचा आदी पुरुष आहे. दे नंबर दे त्याला. त्याबरोबर लगेचच आता अक्षयला स्वरा नंबर देते. त्यानंतर मग इकडे अक्षय याचा फोन शशिकांत मुकर्दमांना आलेला असतो. ते दोघं बोलत असतात. शशिकांत मुकर्दम म्हणत असतात, अक्षय, हे बघ, अगदी छान, मी सांगितलं आहे तसं घडलं पाहिजे. तू रमाला प्री वेडिंग फोटोशूटबद्दल काही बोलला आहेस का? त्यावर अक्षय म्हणतो, नाही, अजून तरी मी रमाला काहीही सांगितलेलं नाही आहे त्या सगळ्याबद्दल. शशिकांत मुकर्दम म्हणतात, अरे कधी सांगणार आहेस? तिला जेलेसी झाली पाहिजे, जेलेसी. अक्षय म्हणतो, हो बाबा, सांगणारच आहे, पण तुमचं काय हो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की सुचतात कुठून? कशा काय? त्यावर मग शशिकांत मुकर्दम म्हणत असतात की अरे सुचतात रे, सुचावं लागतं. अक्षय म्हणतो, धन्य आहात तुम्ही. त्यावर शशिकांत मुकर्दम म्हणतात, हे सगळं तुझ्यासाठीच सुरू आहे ना रे. आणि बघ, जेव्हा तुझ्या आयुष्यातलं सगळं हे व्यवस्थित होईल ना, तेव्हा तू म्हणशील की वाह, काय माझा बाप होता, ग्रेट. त्यावर मग अक्षय म्हणतो, बरं ठीक आहे, पण बाबा काळजी करू नका, होईल सगळं. फक्त आधी त्या स्वराच्या आधीला शोधलं पाहिजे, मग बघा. त्याबरोबर शशिकांत मुकर्दम म्हणतात, हो रे, सापडेल तूही, काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आहोत ना आपण. बाय द वे, फक्त तू ना सध्या रमाला जळवण्यावर कॉन्सन्ट्रेट कर, बाकी तू काहीही करू नकोस, कळलं ना तुला? सध्या रमाला जळवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे. त्याबरोबर मग आता अक्षय हा त्याचं काम करू लागतो. तो शशिकांत मुकर्दमांना म्हणतो, मी कामात आहे बाबा, आणि तो फोन कट करतो. इतक्यात त्या ठिकाणी अक्षयचं प्री वेडिंग फोटोशूट करण्यासाठी जो कॅमेरामॅन येणार असतो तो येतो आणि अक्षयला म्हणतो, तुम्ही अक्षय मुकर्दम का? अक्षय म्हणतो, हो, बोला ना. त्यावर लगेचच तो म्हणतो की मला शशी सरांनी तुम्हाला भेटायला सांगितलं होतं, तुमच्या लग्नाचं प्री वेडिंग फोटोशूट. त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो, अच्छा, ओळखलं. तुमच्या गळ्यात आहे ना तो छोटासा कॅमेरा, त्यामुळे ओळखलं. या ना, प्लीज बसा, खुर्ची दे ना जरा. त्याबरोबर एक दुसरा मुलगा जातो आणि पटकन खुर्ची घेऊन येतो. अक्षय हा आता त्याला म्हणतो, प्लीज बसा. मग आता आदित्य खुर्चीवरती बसतो आणि मग आता तो अक्षयला म्हणत असतो, सर, तर मग तुमचं प्री वेडिंग फोटोशूट कधी करायचं आहे आपल्याला? आणि खरं सांगू का, तुमच्यामुळे हे मला काम मिळालं ते खूप बरं झालं, नाहीतर मी डिप्रेशनमध्येच गेलो असतो. त्यावर अक्षय म्हणतो, बापरे, डिप्रेशनमध्ये वगैरे, एवढं का? त्यावर तो सांगतो, कारण काल रात्रीच माझं ब्रेकअप झाले. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, ब्रेकअप का हो? नाही, म्हणजे इट्स ओके, ठीक आहे. त्यावर मग लगेचच तो म्हणतो, सर, बाय द वे, मी एक विचारू का? अक्षय म्हणतो, बोला. त्यावर मग तो म्हणतो, तुमचं तुमच्या होणाऱ्या बायकोवर किती प्रेम आहे? नाही म्हणजे ती तुम्हाला असं माझ्या गर्लफ्रेंडसारखं फसवणार तर नाही ना? अक्षय म्हणतो, नाही म्हणजे आमचं सगळं ठीकठाक सुरू आहे. त्याबरोबर मग आदित्य म्हणतो, अहो सर, असं काय सांगताय? जरा कॉन्फिडन्स असू द्या की तुमच्या बोलण्यात. त्यावर मग अक्षय म्हणतो, हो म्हणजे जाऊ दे ना, आपण या विषयावर संध्याकाळी बोलूया का? कारण काय आहे ना, मला आत्ता जरा काम आहेत, मी कामात आहे. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमची तयारी करून घ्या. त्यावर लगेचच आता आदित्य म्हणतो, ओके, ठीक आहे सर, तोवर मी माझ्या कामाची तयारी करून घेतो. तसंही मी खूप जास्त बोलतो आहे, हो ना? त्याबरोबर अक्षय त्याला काहीही उत्तर देत नाही. आदित्य उभा राहतो, अक्षयला स्वतःचं कार्ड देतो आणि म्हणत असतो, सर, हे माझं कार्ड. त्याबरोबर अक्षय म्हणतो, थँक्यू सो मच. आणि मग आदित्य हा तिकडनं निघून जातो. त्याबरोबर लगेचच आता अक्षय हा आदित्यचं नाव वाचतो, आदित्य कुलकर्णी, 1 मिनटं. आणि मग तो आदित्यचा फोन नंबर स्वराने दिलेला चेक करतो आणि त्याच्या लक्षात येतं की अरे हा तर तोच आदित्य आहे. मग आता आदित्य याला भेटण्यासाठी अक्षय परत येतो आणि अक्षय आदित्यला सांगतो की माझं प्री वेडिंग फोटोशूट जे होणार आहे ते त्याच मुलीबरोबर होणार आहे, म्हणजे स्वरा हीच तुझी निशा, कळलं? त्याबरोबर आता त्या ठिकाणी रमा येते. रमाने आदित्यला बरोबर ओळखलेलं असतं. आता रमा येऊन विचारते, कोण होता तो मुलगा? त्यावर अक्षय म्हणतो, तो कॅमेरामॅन होता आणि
आमचं प्री वेडिंग फोटोशूट करायला येणार आहे तो, फर्स्ट क्लास प्री वेडिंग फोटोशूट. एवढं बोलून अक्षय तिकडनं पळ काढतो. त्यावेळी रमा म्हणत असते, अक्षय माझ्या प्री वेडिंग फोटोशूटला आले होते, त्यामुळे आता त्यांच्या प्री वेडिंग फोटोशूटला तर मी नक्कीच जाऊ शकते, बरोबर ना? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.